पहिले मुख्यमंत्री श्री दयानंद बांदोडकर हांची जयंती आयची आयज 114वी जयंती आणि त्या जयंती निमतान तांकां विनम्र अभिवादन करता। आणि तुमकां खबर आसा की बाबासाहेबान जे गोंया खातीर जे कार्य तेजे सबंद गोंयभर जे कार्य ताणें केलां, प्रत्येक वाठारांत ज्यो शाळा त्या वेळार ताणें शाळा सगळ्या वाठारांत ताणें शाळा दिल्यो आणि सगळ्या भुरग्यां खातीर, आणि ते बरे क्रीडा प्रेमी आशिल्ले आणि सबंद गोंया खातीर तेंचें जें कार्य आमी केन्ना तेंचें कार्य विसरूंक शकना। ते जेन्ना गोंय राज्याचे मुख्यमंत्री जाले तेन्ना आमदार नाशिल्ले आणि ते जेन्ना मडकय जो आमदार आशिल्लो बाब वेलिंगकार हांणी तेन्ना जागो आपलो खाली केलो आणि तांकां थंय मडकय ते निवडून आयले आणि तेजे नंतर जवळ जवळ 10 वर्सां ते सत्तेर आशिल्ले आणि तेंचे गोंयभर अशें कार्य केन्नाच आमी विसरूंक शकना। तेंचो आदर्श बाब रितीशेन सांगले प्रमाणे तेजो आदर्श तेंचे जी खेळाडू जी पळय सबंद गोंयभर सगळ्या भुरग्यां खातीर एक बरी एक हें आसा की सगळ्या भुरग्यांनी तेंचे विचार आचार जे आसा ते आपणाक म्हणजे तेणी सगळे आपणावचे आणि तेंचे विचारांनी सगळ्या भुरग्यांनी आज जी भुरगीं आमची मुखार दिसता तेणी फुडें वचपाक जाय। तशेंच हांव इतलें सांगून दिसता म्हाका की आमचे गोंयचे कृषी मंत्री बाब रवी नायक सर तेंचेय बीन एक उदाहरण तुमी घेयात। आज एक कॉलेज PS कॉलेज जेन्ना एक कॉलेज आशिल्ली, एक जेन्ना इमारत आशिल्ली, आज 17 वयर अश्यो बिल्डिंगो आज तुमच्या मुखार दिसतात। येदो व्हडलो कॅम्पस आज कोणा लागून एक गरीब भुरग्यां लागून ताणें आज हें उबारलां आणि हे सबंद फोंडें तालुक्याचेच न्ही, सबंद गोंयच्या भुरग्यांक सर आज शिकपाक येतात। आज बाबासाहेब बांदोडकर जे आमचे पहिले मुख्यमंत्री गोवा डब्ल्यू यांची आज जयंती आणि या जयंती निमित्तान हांगा आमी एवरी इयर आमी हांगा येता आणि तुका खबर आसतलें की बाबासाहेब बांदोडकर हे स्पोर्ट्स प्रेमी आशिल्ले आणि तशेंच तेणी एज्युकेशन सेक्टर आनी हेल्थ सेक्टर हातून क्रांती हाडिल्ली। क्रांती म्हणजे जेन्ना ते मुख्यमंत्री जाले तेणी पळयलें ते गांवांनी गेले आनी तेणी पळयलें की शाळा आणि मेन सेंटर आरोग्या खातीर तेणे हे 2 हेल्थ सेंटर आणि स्कूल्स हे सगळ्यांनी गोंयभर तेणे भोंवले। तेणे पळयलें की हांगा स्कुलां ना, शाळा ना, तेच्या नंतर त्यांनी सगळे कडेन शाळा बांदली, हेल्थ सेंटर्स बांदले लोकांच्या आरोग्या खातीर आणि अशे तेंचे आदर्श म्हाका दिसता सगळ्यांनी घेवन फुडें वचपाक जाय। आणि आयज भुरगीं जी आज स्पोर्ट्स डेच्या निमित्तान आज आमी तेंचो जो आयचो दीस बाब रवी नायक जेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले तेन्नाच्यान हो स्पोर्ट्स डे आमी असो मनयता तेंचो जयंती दिसा। आणि आज म्हाका 250 भुरगीं आज रनिंग रेसाक पार्टिसिपेट जाल्ली आणि आज म्हाका दिसता खरें करून म्हाका भुरग्यांनी सुद्दां शिक्षणा बरोबर अशे स्पोर्ट्स एक्टिविटीज, को करिक्युलर एक्टिविटीज, एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिविटीज हातूंत सुद्दां पार्टिसिपेट जावपाक जाय। ती फुडें वतली जाल्यार आणि तेंचो ग्रोथ जावपाक जाय जाल्यार तेणी अशे एकाडेमिक्सा बरोबर स्पोर्ट्स आणि वेगळ्या हातूंत क्षेत्रांत सुद्दां तेणी भाग घेवपाक जाय। पूण आज जी भुरगीं हांगा आयला तांकां कॉंग्रेच्युलेट करता की तेणी रनिंग रेसान आज पार्टिसिपेट जाले आणि परत एकदां बाबासाहेब बांदोडकर जे आमचे पहिले मुख्यमंत्री आशिल्ले तेंचे आदर्श ते सदांच आमी तेंचे घेवन सगळे यूथ जे आज आसा तेंचे आदर्श घेवन तेमी फुडें वचचे अशें हांव सांगून दवरता सगळें। गोंयभर साजरी जाता। सगळ्यांक खबर आहा बाबासाहेब बांदोडकर हे गोंयचे पहिले मुख्यमंत्री, गोंय लिबरेशन जातकीर पहिले मुख्यमंत्री आशिल्ले आणि त्यांचो दृश्टिकोन जो तेन्ना आशिल्लो तो गोंयच्या लोकां खातीर आणि गोंय विकसीत करपा खातीर आशिल्लो आणि त्या प्रमाणे त्या वेळार त्यांनी गोंय बरे तरेन म्हणजे ज्या पद्दतीन गोंयकारां जाय तशें गोंय विकसीत केलें। आणि आज पर्यंत जरी काळ बदललो, समाज बदललो जरी आज पर्यंत त्या विकासाचेर आज गोवा फुडें वता आणि त्याचो आदर्श हो सगळ्यांनी दवरला। आज मगो पक्ष म्हणून जे 1963 स्थापन जाल्लो तो आज पर्यंत त्याच्या प्रेरणेन आज पर्यंत ह्या गोंयांत उबो आसा। खूब संकटां आयली पण त्याच्या प्रेरणेन आज तो गोंयांत एकाच चिन्हाची सातत्यान विधानसभेत आज पर्यंत अस्तित्व दवरून आसा। कारण त्याची प्रेरणा ही खूब मोठी आशिल्ली। त्या खातीर त्याच्या स्मृतीक आमी वंदन करतात। गोंयांत गोंय अशेंच
बरें विकसीत जावचें अशें तेंचें स्वप्न आसा. आयच्या युवा पिढीन सगळ्यांनी मेळून तें स्वप्न पूर्ण करपाक जाय आनी फुडें व्हरपाक जाय की गोंय हें गोंय म्हणून राखपाचें आसा. आमकां बरें विकास करून प्रत्येक युथाक फुडें काडपाचें आसा आनी ही तेजी प्रेरणा आसा ती फुडें व्हरची आनी गोंयांत बरो विकास घडोवन हाडचो आनी त्याचें भाऊसाहेब बांदोडकरांचें जें नांव आसा तें आजन्म फुडें अशेंच प्रत्येकान गोंया खातीर घेवचें अशें मागता हांव.